घोणस या प्रजातीच्या सापाने 1-2 नव्हे तर तब्बल 35 पिलांना जन्म दिला। भद्रावती येथील एका घरात हा प्रकार घडल्याने पुढील अनर्थ टळण्याकरिता एका सर्पमित्राने पुढाकार घेऊन या सापाला तेथून सुरक्षित ठिकाणी पोहोचविल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली। भद्रावती येथील एका घरी गॅस सिलेंडर खाली काही दिवसांपूर्वी मादी घोणस दडून बसली होती। तिच्या फुसकारण्याचा आवाज सतत येत होता, पण सदर आवाज गॅस सिलेंडरचा असावा असा समज घरच्या लोकांचा झाला होता। परंतु सिलेंडर बंद केल्यानंतरही हा आवाज येत असल्याने घरच्यांनी सर्पमित्र पराग चाहकाटेला बोलविले। त्याने आपल्या यंत्रसामग्रीसह गॅस सिलेंडर खाली बघितले असता तेथे त्याला घोणस सापाची मादी दिसून आली। तिला शिताफीने पकडण्यात आले। यावेळी ती प्रसवणार असल्याचे सर्पमित्राच्या लक्षात आले। सापाची प्रसव घरात किंवा गावात झाली असती तर तिच्या पिलांमुळे नागरिकांना धोका निर्माण झाला असता। त्यामुळे सर्पमित्र परागने या मादीला घरी नेऊन एका टाक्यात ठेवले। शुक्रवारी या मादी सापानं चक्क 35 पिलांना जन्म दिला। या जहाल विषारी सापांना नागरिकांपासून सुरक्षित ठेवण्याकरिता वन विभागाच्या सहकार्याने जंगलात सोडण्यात येणार असल्याचे सर्पमित्र पराग चाहकाटे यांनी लाईव्ह चंद्रपूरशी बोलताना सांगितले। या आपल्या भारतामध्ये जवळपास 4 जाती मुख्य विषारी साप आहेत: नाग, मण्यार, घोणस आणि फुरसे। तर याच्यामध्ये हा घोणस हा साप आहे। हा साप आहे रक्तबाधक साप आहे। याचे विजंत सगळ्यात मोठे असतात। हा नागापेक्षाही विषारी आहे। हा काल जवळपास 4 वाजता त्या कण्णमवरच्या घरी गॅसच्या खाली हा साप होता। तर ती गृहिणी त्या स्वयंपाक करायला गेली होती, तर तिला शिट्टीसारखा आवाज आला। तर तिने तात्काळ मला बोलवलं। मी गेलो, जेव्हा पकडलं तेव्हा सगळं पोटचं पूर्ण फुगलेलं होतं। खालचा भाग जो आहे हा भाग पूर्ण सुजला होता। असा अंदाज होता मला की बहुतेक ही प्रेग्नन्सी पिरियडमध्ये आहे। मग सरांनी सांगितलं की जवळपास आज संध्याकाळी ठेवून दे आणि सकाळी सोडा। तर रात्री जवळपास 1:30 ते 2च्या दरम्यान या हिच्या पोटामधनं जवळपास 30 ते 35 साप निघालेले आहेत।